नक्की म्हणावंसं वाटतं. सर, याला जोडून जर आपण विचार केला तर ग्रामीण रोजगार आणि श्रमिक अर्थव्यवस्थेवरती भारताच्या काय सकारात्मक परिणाम होतील असं वाटतं? नक्कीच होणार आहे. आज भारतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ आहे. गेल्या काही वर्षामध्ये, अगदी गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं तर कौशल्य विकासावर सरकारनं जेवढा भर दिला तेवढा या आझाद स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही दिला गेला नाही. या मागच्या बजेटमध्ये तर जवळपास 1.5 लाख कोटीची तरतूद कौशल्य विकासावर केली गेली. सरकारनं हे खूप प्रयत्न करून भारताच्या युवकाला जागतिक क्षेत्रात स्पर्धाक्षम बनवण्यासाठी एक स्ट्रॅटेजिक एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीचं कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यावर झालेला आहे. त्यामुळं या ज्या क्षेत्रामध्ये नवीन रोजगार तयार होतील त्यामध्ये आपण तयार असणार आहोत किंवा ज्या पद्धतीनं सरकारचं धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण क्षेत्रातल्या युवकांना रोजगाराच्या फार मोठ्या संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. कारण सगळ्या प्रकारची क्षेत्र या करारामध्ये कव्हर झालेली आहेत आणि या कौशल्य विकासावर सरकारनं दिलेल्या भरमुळं आपल्याकडे चांगल्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. IT सारख्या क्षेत्रामध्ये तर आपण जगातले मास्टर आहोत. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये जो व्यावसायिक आदानप्रदानचा जो क्लॉज यांनी नमूद केलेला आहे त्यामुळे दोन्ही देशांचं एक्सपर्टीज आपल्याला प्रोफेशनल लेवलवरचं एकमेकांच्याकडे पाठवणं हे खूप सुलभ होणार आहे. आता तुम्ही सर जो मुद्दा मांडलात तोच धागा पकडून आपण पुढे जाऊयात की उत्पादन क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या दशकात